आकर्षण करणारी निर्णायक मतं घेण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्र राज्यामध्ये केलं। आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब सातत्यानं संघर्ष करत आहे। संघर्ष याच्यासाठी करत आहेत की या महाराष्ट्रातला सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेला कार्यकर्ता, सर्वसामान्य समाजातून, छोट्या मोठ्या समाजातून आलेला कार्यकर्ता, हा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जात असताना अनेकांनी असं सांगितलं की तुम्हाला सत्तेमध्ये संधी असताना तुम्ही सत्तेला लाथाडताव का? या ठिकाणी इम्तियाज भाईने सांगितलं आम्हाला सत्ता नाही पाहिजे, तर आम्हाला बदलाव पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे। तर सत्ता फक्त मला एकट्याला आणि माझ्या चार कार्यकर्त्याला खुश करते, बदलाव हा समाजाला या ठिकाणी परिवर्तन करतोय, म्हणून हा बदलाव करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आम्हाला पटले। पण वंचित बहुजन आघाडी निवडून काय येत नाही? वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार का विजय होत नाही याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण सगळ्या समाजामध्ये पोचलं पाहिजे, सगळ्या घटकामध्ये आपण पोचलं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यानं अशी भूमिका घेतली पाहिजे की मी रात्रीचा दिवस करीन, रक्ताचं पाणी करीन, पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेणं असं केलं पाहिजे। कारण ज्या वेळेला पराजय होत असतो त्यावेळेला कार्यकर्त्याचं मनोबल या ठिकाणी दुप्पट झालं पाहिजे। मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो। एक राजा होता आणि तो राजा सातत्यानं राजावर आक्रमण झाल्यावर तो लढाई हारायचा, लढाई हारल्यावर परत एकदा सैनिक गोळा करायचा, लढाई करण्यासाठी तयार राहायचा, लढाईला जायचा, लढाई हारल्यावर दुसऱ्यांदा सैनिक गोळा करायचा, लढाईला त्या ठिकाणी जायचा, असं 3-4 वेळा झाल्यानंतर राजा थकला। आता राजाला वाटलं आता आपल्याला विजय मिळणार नाही। राजा थकून एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला आता आपण कसं करायचं? आपण 3 वेळा प्रयत्न केला पण आपल्याला यश आलं नाही, आता आपण हे सोडून द्यायचं का? अशा प्रकारचा विचार करत असताना एक मकडी, म्हणजे जाळी तयार करणारी एक मकडी म्हणते त्याला, ती जाळी तयार करणारी सातत्यानं वर चढायची पडायची, वर चढायची पडायची, अनेक वेळा त्याने प्रयत्न केला पण शेवटच्या 11व्या क्षणीला त्याला वर चढत असताना यश आलं। राजाला वाटलं ही एवढी बारकी मकडी या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करून विजय होऊ शकते, तर मी काय विजय होऊ शकत नाही? पुन्हा एकदा सैनिक गोळा करतो आणि त्या ठिकाणी त्या किल्ल्यावर हल्ला करतो आणि त्या राजाचा विजय होतो। त्याच पद्धतीने आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सातत्याने या ठिकाणी सैनिकाला गोळा केलेला आहे, एकत्र केलेला आहे, ही राजकीय लढाई लढण्याचा प्रयत्न केलेला आहे। भले अपयश आला असेल पण अपयश आलं म्हणून त्यांनी मागे सरकले नाहीत। या वेळेला खऱ्या अर्थानं सगळा सैनिक या ठिकाणी एक संघ केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी असेल, साळी माळी कोळी तेली त्यामुळे कुस्ती कुंभार सुतार लवारी वंजारी SC NT हा सगळा समाज वंचित बहुजन आघाडीने एकत्र केलेला आहे। आणि आता ही चढाई आता आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आपण आपल्या मनाशी खऱ्या अर्थानं खुणगाठ बांधली पाहिजे आणि खुणगाठ बांधत असताना हा सगळा समाज एक संघ केला पाहिजे। आम्हाला का सत्ता मिळत नाही? या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झालेला असताना आज देखील खऱ्या अर्थानं प्रस्थापित लोक या सत्तेमध्ये आहेत, विस्थापितांना का सत्ता मिळत नाही? जर अभ्यास आपण करत बसलो तर खऱ्या अर्थानं हा पावणेरावयाचं राजकारण, हे सत्ताधाऱ्याचं राजकारण, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हेच खऱ्या अर्थानं आपल्याला सत्तेपतूर जाऊ देत नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला सत्ताधारी जमात व्हावं लागेल आणि सत्ताधारी जमात होण्याची खऱ्या अर्थानं हीच वेळ आलेली आहे। आता आपल्याला संघर्ष करावा लागेल। जशी क्रिकेटची टीम एकदा आपण हारलो, सगळे 11 प्लेयर विचार करतात आपण का हारलो, आपली बॉलिंग कमी पडली, ह्यानं कॅच सोडली, ह्यानं विकेट घेतला ना, ह्यानं चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली ना, अशा प्रकारचा विचार करत असताना सगळेजण पुन्हा एकदा एकत्र येतात, मैदानावर जातात, प्रॅक्टिस करतात, घाम गाळतात, पुन्हा एकत्र येतात, पुन्हा हारतात, पुन्हा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी परत तयारी करतात आणि ज्या वेळेला खचून तयारी होती त्यावेळेला हारणारा संघ देखील जिंकू शकतो। तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हारणारा संघ जिंकण्याची तयारी करावी लागणार। एखादा पहिलवान तालमीमध्ये कुस्ती खेळत असताना एखाद्या फळावर पराजय होतो, दुसऱ्या पडावर पराजय होतो,
पण ज्या वेळेला त्याच्या लक्षामध्ये येतंय की आता आपल्याला ती तयारी खचून करावं लागेल आणि त्या ठिकाणी लाल मातीमध्ये घाम गाळतो आणि घाम गाळल्यानंतर त्याला वाटते आता आपण विजय झालो पाहिजे, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतो। ज्या वेळेला त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो त्यावेळेला कितलाही बलाढ्य पैलवान असेल तर त्याला पाडण्याची ताकद, त्याच्या पाडण्याची धमक त्या पैलवानामध्ये निर्माण होती। तशाच पद्धतीने आपल्यामध्ये जर धमक निर्माण झाली, हे प्रस्थापित आपल्याला काही या ठिकाणी करू शकत नाहीत। म्हणून आपण आपल्यामध्ये धमक आणि आपला आत्मविश्वास बुलंद केला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आजच्या बैठकीच्या निमित्तानं तुमच्याकडून या ठिकाणी करतो। या शहराच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक जणांनी मला या ठिकाणी सांगितलं, इथला हॉस्पिटलचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये असताना देखील ह्यांना सुटला नाही। मग कोण भाजपच्या सत्तेमध्ये होतं, कोण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेमध्ये होतं, एवढा असताना देखील इथला हॉस्पिटलचा प्रश्न खऱ्या अर्थानं हे सोडवू शकले नाहीत। हे त्यांचं दुर्दैव आहे आणि आपल्या जनतेचं देखील दुर्दैव आहे आणि हे ना करते सत्ताधारी खऱ्या अर्थानं आपण खाली खेचले पाहिजे। आणि खाली खेचत असताना मला एवढं सांगायचं आहे, या ठिकाणच्या एमआयडीसीचा प्रश्न मला बऱ्याच जणांनी सांगितला। एमआयडीसी या ठिकाणी आहे पण तिथे कामगार फक्त ठेकेदार पद्धतीने भरला जातो, एखाद्याला ठेका दिला जातो आणि तिथला कामगार ठेकेदार। त्याच नाही तर या महाराष्ट्रातल्या सभा एमआयडीसी मध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी केलं जातं। पण या ठिकाणी या परिवर्तनाच्या राजकारणामध्ये डायरेक्ट कामगार भरला पाहिजे। या ठिकाणी कंपन्या किती आहेत, आमच्या सोलापूरची सिमको कंपनी एमआयडीसी दुनियाची भारी आहे, तिथं दुनियाचे उद्योग आहेत। अनेक ठिकाणच्या एमआयडीसी मध्ये चांगले चांगल्या पद्धतीचे उद्योग आहेत, पण ऐतिहासिक असलेल्या या फलटण नगरीमध्ये एमआयडीसी मध्ये बोटावर मोजण्या एवढे उद्योग आहेत। मग या ठिकाणच्या तरुणाच्या हाताला काम कसं मिळणार, तिथली आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार, दरडोई उत्पन्न कसं सुधारणार। या ठिकाणी श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब गरीब होत चाललेला आहे। हे जर परिवर्तन करायचं असेल तर सत्तेमध्ये आपण बदल केला पाहिजे, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी करतो। सांगण्यासारखं बरंच आहे, पण मला एवढंच या ठिकाणी कार्यकर्त्याला संदेश द्यायचा आहे, कार्यकर्त्यांना काम करत असताना ह्या सगळ्या तळागाळामध्ये गेला पाहिजे। आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी मांडले पाहिजे। त्यांनी 14 जणाला या ठिकाणी ओबीसीची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे, मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे, जैन समाजाला उमेदवारी दिलेली आहे, वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी दिलेली आहे। फक्त एकमेव पक्ष असा आहे वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थानं पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत सांगायचं झालं तर आत्तापर्यंत त्यांनी फक्त प्रस्थापित लोकांना 95% प्रस्थापित लोकांना उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे। भाजपच्या बाबतीत सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने भाषण करत असताना म्हणतात की आमचा डीएनएच ओबीसी आहे, आमचा डीएनएच ओबीसी, आम्ही ओबीसी साठी काम करतो। मला या ठिकाणी या फलटणच्या सभेमधून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे, तुमचा डीएनए ओबीसी असेल तर आता तुमचा डीएनए आम्हाला चेक करायचा आहे। तुम्ही किती ओबीसी समाजाला उमेदवारी दिल्या याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे। फक्त ओबीसीची मतं घ्यायची आणि ओबीसीची मतं घेऊन फक्त ठराविक लोकांना सत्तेमध्ये सामावून घ्यायचं, अशा प्रकारचं या भाजपचं काम आहे। म्हणून सर्व समावेश पक्ष कुठला असेल तर वंचित बहुजन आघाडी आहे। या वंचित बहुजन आघाडीचा विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचवा, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो।